जे काम फक्त भारतीय जनता पार्टी करत होती, बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, कागद प्रमुख, सगळे प्रमुख, ते काम पहिल्यांदाच शिवसेनेने हातामध्ये घेतलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब, उदयजी सामंत साहेब, राहुलजी शेवाळे साहेब या सर्वांचा मी अभिनंदन करतो. आणि दुसरी एक गोष्ट सामंत साहेब आपल्या काळामध्ये चांगली झाली की आपण कुणीतरी शिफारस करून कुणाच्या तरी कानाला लागून पद देण्यापेक्षा जमिनीवरती उतरून आपला कार्यकर्ता काय लेवलचा आहे हे बघण्यासाठी आपण प्रत्यक्ष ग्राउंडवर आला, त्याबद्दलही आपल्या मी मनापासून आभारी आहे. 2019ला माढा विधानसभेची निवडणूक मी धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढवली आणि साहेब कुणाच्या स्वप्नातही नव्हता असं सरकार त्या ठिकाणी आलं आणि ज्यांच्या विरोधामध्ये आम्ही लढलो ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरकारमध्ये आली. पालकमंत्री राष्ट्रवादीचा होता. त्यामुळे पहिल्या 2.5 वर्षामध्ये काही आपलं काम झालं नाही. दुसऱ्या 2.5 वर्षामध्ये आपले साहेब मुख्यमंत्री झाले, परंतु पुन्हा पालकमंत्री हा भारतीय जनता पार्टीचा झाला. आणि त्याही वेळेस साहेब आपल्याला आम्ही तुमच्याकडे वारंवार तक्रार करायला यायचो की आम्हाला निधी मिळत नाही. बऱ्याच वेळा आपण एकनाथजी शिंदे साहेबांकडे आम्हाला घेऊन गेला. आता खरं सांगायचं झालं तर साहेब या मागच्या काळामध्ये जर पॉझिटिव्ह सांगायचं असेल तर एकच गोष्ट आपण मला मोडलीची MIDC दिली. पण दुर्दैव साहेब असं की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते, आपण उद्योग मंत्री होता. एकच काम घेऊन मी वारंवार आपल्याकडे येतो आणि तुम्ही एकदा मला म्हणला आला संजय MIDC मध्ये तू असं समजतो का लगेच जरा होऊ दे सगळं स्टेप बाय स्टेप. आणि आपण माढा तालुक्यामध्ये मोडलीला MIDC मंजूर केली. तर दुर्दैव असं की आता ह्याचं श्रेय घ्यायला किती जण टपले तरी काय मलाच कळलं. एका बाजूला भारतीय जनता पार्टी 1 रुपयाचा निधी सुद्धा स्वतःच्या कार्यकर्त्याच्या शिफारशीशिवाय देत नसताना शिवसेनेकडे असणाऱ्या खात्यांची सुद्धा मिटिंग असतील किंवा श्रेय घेण्याचं काम या ठिकाणी ना करता तोड जमीन लोकांच्या नावावरती खर्च काढली, लोकांची सिव्हिल खराब केली. ज्या रणजित सिंह त्याचं एकच काम असतं की मला कुठं हात मारायला मिळेल. आता काल का परवा सुद्धा साहेब मी कुठली तरी मिटिंग लावली असं त्या ठिकाणी वाचलं. एवढं एक काम जर सोडलं तर साहेब आम्हाला तुम्ही केलेलं काम सोडून दुसरं कुठलंही काम आम्ही सांगावं असं झालं नाही. आणि साहेब दुर्दैवानं अजून एक गोष्टीचा मला या ठिकाणी 100% उल्लेख करावा लागेल. साहेब माझ्या आयुष्यामध्ये कोरवाडीची नगरपालिकेची निवडणूक ही काळी अशी माझ्या आयुष्यामध्ये. या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणचे 2 नगरसेवक त्यांना त्या ठिकाणी पदाधिकारी केलं आणि साहेब ह्या 2 पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीची आमची वाट लावली. आणि नुसती वाट नाही लावली तर या आपल्या काही सोलापूर जिल्ह्यामध्ये असे तथाकथित पुढारी आहेत की काय कोण सांग पण मला पाटील म्हणून. आज आपला एक नगरसेवक साहेब त्या ठिकाणी निवडून आला. त्या नगरसेवकांनी स्वतःच्या जोडीदाराला 150 सुद्धा मतं पडू दिली नाही. आणि तो उमेदवार निवडून आलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मिरवणुकीमध्ये नाचत होता आणि पुन्हा तो तिथं मुंबईला जाऊन फोटो काढून एक जण आला पण थेट आला. हे जर थांबलं नाही तर साहेब आपला पक्ष वाढीमध्ये खूप अडचणी निर्माण होतील. माझी आपल्याला विनंती आहे आपण जे पदाधिकारी नवीन द्याल त्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला चैनमान म्हणजे संपर्क प्रमुख, संपर्क मंत्री आणि मग आपल्यापर्यंत त्या ठिकाणी. आज काय झालं साहेब आम्हाला काही माहीत नसतं. शेवाळे साहेबांना माहीत आहे. आम्हाला वाटलं शेवाळे साहेबांवरती आपल्याला येणार आहे. कुर्डवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये समोरचा माणूस अवघडाचा उमेदवार 5 कोटी रुपयाचा निधी घेऊन पत्र दाखवत होता. आमची अडचण होती. कोण पण साहेब एखादा PA बॉडीगार्ड कोण पण इथं त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये निधी वाटपाचं राजकारण करायचं काम चालू करत असताना आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याची
अडचण होती आणि हे जर थांबलं तर या सगळ्याला अडचण म्हणून आम्ही बापूच्या रोज पाया पडतो. तर बापू मध्ये मला खाली किती काम जायचं, मला काय काय बघायला होतं तुम्हाला कळत नाही का, तुम्ही सांगता येत नाही का तुम्हाला. साहेब आमची एकच विनंती आहे, कुणालाही जबाबदारी द्या, पण जबाबदारी हे त्याला निवडणूक लढवायची असेल त्याला तरी द्या, किंवा त्याला खऱ्या अर्थानं एक संघटना वाढवायची अशाला द्या. नाहीतर चमकोगिरी करायची, तिथं फोटो काढायचा, कोण व्हिडिओ कॉल करायचा आणि मी किती साहेबांच्या जवळ आहे दाखवायचं. अशा माणसांना आपण कृपा करून लांब ठेवा. आणि आपण दोघं या ठिकाणी आलात आणि बापूला पण आमची हात जोडून विनंती आहे, बापू आमच्यासाठी काहीतरी बोला. सारखं आम्हाला म्हणताय मी काय बोलू, मी काय बोलू, मी काय बोलू. आम्हाकडे बांधला आग लावायला लागली आपल्या जिल्ह्यात. 5-6 आमदार देणारा शिवसेनेचा हात जिल्हा आहे. त्या ठिकाणी आज अशा चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यामुळं संघटनेमध्ये मरगळ आलेली आहे. आणि मी जास्त काही या ठिकाणी बोलणार नाही, फक्त एकच सांगतो की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा प्रचंड आम्हाला त्रास आहे. आम्ही लढणारे नाही, लढणारे फक्त आम्हाला अडवू नका. आम्ही ह्या भारतीय जनता पार्टीला पुन्हा सुद्धा चॅलेंज देतो की तुमचे खासदार कसे निवडून येतात तेच आम्ही बघतो. कारण गेल्या वेळेस मी हे सांगितलं होतं की विखे पाटील साहेब तुम्ही आम्हाला शिवसेना म्हणून मदत करत नाही आणि आम्ही तुमचा खासदार कसा निवडून येतो तेच बघतो. आणि ह्याही वेळेस सांगतो साहेब आम्हाला अडवू नका, उद्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अडवू नका, नाही तर तुम्ही त्यांना बसवून आम्हाला आपला हिस्सा द्यायला सांगा, आपल्या पक्षाच्या वाटणीचा निधी द्यायला सांगा. तुम्ही आम्हाला गप बसवताय, बापू तर आम्हाला बाजूलाच ठेवतो. बापू तर माझ्यावर एवढं चिडते सारखं, तुला काय कळतच नाही, तुला काय कळतच नाही. या ठिकाणी जास्त बोलावं असं काही नाही. माझ्या सगळ्या भाषणाचा अंश सारांश संघटनेच्या बाबतीमध्ये, पक्षाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांच्या ध्यानात आलाय. साहेब एकच विनंती आहे की कलेक्टरकडे किंवा एसपीकडे गेलं तर ते शासनाला विचारतात की आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुख किती आहेत. कारण उबाटावाले जिल्हा प्रमुख म्हणून सांगतात, ते उबाटाचे जिल्हा प्रमुख म्हणून सांगत नाही, त्याच्यामुळे त्यांचे पाच आपले 5 असे 10 जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी जातात आणि तो एक आपल्या टिंगलीचा विषय होतो. त्यामुळे माझी वैयक्तिक विनंती आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये तालुका प्रमुख करायला सुद्धा कॅपेबल माणसं शोधून आणावी लागते. उगाच आपली ही जाहिरी तुला, हे जाहिरी तुला, हे जाहिरी तुला करण्यापेक्षा 2 किंवा 3 जिल्हा प्रमुख करावं. भारतीय जनता पार्टीमध्ये असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असेल, जर करायचं असेल तर प्रत्येक तालुक्यामध्ये पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे 2 तालुका प्रमुख करावे. परंतु जिल्हा प्रमुख आपण जास्त करू नये अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि एकदा बापूंना सांगा की बापू तुम्ही आमदारकीची काळजी करू नका, आम्ही तुमच्या आमदारकीची काळजी करतो, तुम्ही जिल्ह्यामध्ये लक्ष द्या. बापू सांगोल्यांना इकडे आम्ही बळ जरी म्हटलं तरी लक्ष द्यायला तयार नसतात. त्यांच्या पराभव जिवारी लागलेला आहे. त्यांना वाटतं की आता उद्या त्याला लगेच निवडणूक लागावी, त्यावेळेस 50,000 निवडून यावं. पण बापू तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळी मंडळी तुमच्यासाठी वाटेल ती गोष्ट करू. तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये लक्ष द्या, तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये मार्गदर्शन करा, तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये नेतृत्व करा. या जिल्ह्यामध्ये 4, 5, 6 आमदार आल्याशिवाय राहणार नाही. आणि निधीचा विषय सोडून द्या. बापूंनी ठरवलं, सगळ्यांनी तुम्ही ठरवलं तर त्या गोष्टी होतील. पुन्हा एकदा मी आमचे खरं तर उदयजी सामंत साहेब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते, आम्ही सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. पण आमचा काळ संपायला त्यांची नियुक्ती झाली होती. त्यावेळेपासून संघटनेमध्ये काम करायचं कसं हे सगळं करायचं त्यांनाही माहित आहे, मलाही माहित आहे. पुन्हा एकदा जाता जाता कळकळीची विनंती करतो की उदयनमुक्त पदाधिकारी झाले, पदाधिकारी पहिले कमी करा आणि पदाधिकाऱ्यांना डायरेक्ट मुंबई बंद करा. तुमच्या सगळ्यांच्या चॅनलमधलं त्यांना काही पाहिजे ते द्या, काही पाहिजे तेवढा विकास निधी द्या. नाहीतर कोण तर म्हणतो जम्मू काश्मीरचा नगरसेवक माझ्या ओळखीचा आहे, बीडचा नगरसेवक माझ्या ओळखीचा आहे, ठाण्याची तर लाईनच लागली इथं. एवढं कृपा करून थांबवा असे हात जोडून कळकळीची नम्रतेची आग्रहाची विनंती करतो. मी इथं सांगतो जय जय महाराज.